बॅटवरून सोडून दिलीसाठी पहिला चेंडू फरमान येतो या वेळेला मात्र या चेंडूवर बॅटिंग करणारे भीमसिंगर या नावामधून लावला चेंडू पाहतोय अनुभवतोय ऐकतोय चेंडू जाऊन तिथे चेंडू या वेळेला ब्लॉक पद्धतीचा तिथे खेळाडूंना मार्क वाटप सुद्धा केलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला वापर आहे हलक्या हाताने क्लिअर केलं चेंडूला ऑन साईडला दिशा दाखवली आहे आउट कॉर्नरमध्ये चेंडू एक वेगळीच मजा देते आधार असतील यावेळेला मात्र नक्कीच आयोजित समितीची करण्याची स्पर्धा त्या पद्धतीने त्यांनी राबवली कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतात सर्व नियमांचं पालन करून की आपण थोडंसं पावसाळ्याच्या बाहेर यायचं कारण ज्या वेळेला मात्र काय गोलंदाजी माणूस थोडी चेंडूसाठी स्ट्राईक मेंबर साखरायची ब्लॉक पद्धतीचा चेंडू या चेंडूचं उत्तर मात्र किती कठीण आहे सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे तर या वेळेला मात्र चेंडू जिंकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि येस 4 धावांसाठी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाश चितारी याच्या बॅटमधून आपण सांगा यावेळेला मात्र थोडेसे सफल झाले पुन्हा एकदा लॉंग बॉल रिझन पर्यंत चेंडू पोहोचेल तर पहिली धाव नामांकित संघ आहे एक संघ गुजरातवरून या ठिकाणी खेळण्यासाठी आला यावेळेला मात्र अजून एक ब्लॉक पद्धतीचा एक चेंज करणार चेंडू फरमानची जबरदस्त शैली पाहिली गोलंदाजीची एक चांगली हाय मॅचिंग त्यानंतर राकेशला आपण परवा नाही असं कुठेतरी त्यांनी दाखवून दिलंय धावा झाल्याच्या 49-50 धावांची गरज असताना पहिल्या षटकात फक्त 4 धावा आणि या ओव्हरमध्ये बघावं लागेल काय करतो राकेश दरम्यान या वेळेला मात्र ज्या जागेवर उभा आहे त्या जागेवर मात्र टिकला जातो आकाश चिंकारी यांनी केली संपूर्ण विकेट नंबर 2 राकेश बॉल शेवटचा चेंडू राकेश कौर गोलंदाजी मार करून यावेळेला अर्जुन सैनी मागच्या बाजून मात्र नक्कीच वरून चेंडू मॅनेज करताना विकेटकीपरच्या हातामध्ये जाताना पुण्याच्या सलामीचा गोलंदाज फरमान घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर अपनी बहुत बैठी थी तो ज़्यादा बता बोला एग्री खड़ा बोला क्या सामान लेकर बहुत सब चलेगी इधर पब्लिक बैठ रही थी आम्हाला देते तो पटके मेरा दोस्त किधर वाड्या माझा मित्र कुठे माझा मित्र गोलंदाज आपण दोन्ही पाहिले परमात्मा पाहिलं त्यानंतर राकेश कौरला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो दरम्यान हा लोअर फुल टॉस आहे काय म्हणतो फिर आ गया तो बाद में आ रहा है ना आजा बाद में कलेक्शन पहुंचा इसके माध्यमातून हाँ हाँ आजा 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 जरूर लावली एका अच्छा शॉप का भूक वाढवावी लागेल करावा लागेल विजय निश्चित करायचा असेल तर 14 संतुलन करावी लागेल त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते डॉक्टर बाबा गुजरात संघाचा त्या गोलंदाजाला मात्र त्यांनी गोलंदाजी दिसतो
वापरासोबत पुन्हा एकदा क्लिक केलं गेलं चेंडूला रिस्कचा वापर या ठिकाणी सातत्यानं पाहायला मिळतोय. अर्जुन असेल काटेपट्टीचे असेल कारण गोलंदाजी त्या पद्धतीने टाकली जाते. एक सगळा मार आहे, तिकट मार आहे, एक अचूक मार आहे, एक भेदक मार आहे गोलंदाज फरमानकडून. प्रेक्षक वर्ग आपल्याला वारंवार विनंती आहे आपण प्लीज सर्वांनी मास्कचा वापर करा अन्यथा या स्पर्धेवर बंधन येईल. आपल्याला आनंद जो घ्यायला मिळतो या स्पर्धेचा तो सुद्धा घेता येणार नाही. या वेळेला मात्र रणप्रीत ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सच्ची बोलना बॉल देखे तो पीछे के खाना खा के थोड़े दिन का मिला होता तो नहीं मिला. इधर मांगा फटका केला कलात्मक फटका या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर जे धुतीवार रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुंदर चौकार. नक्कीच आता मात्र अर्जित जानले की आपल्या फलंदाजीमधून समोर असताना आता मात्र आपल्याला बॅटचा बीट ओपन करावा लागेल. याबद्दल पाहिलं परमानला बॅटड्रॉप बोलण्याचा त्यानंतर मात्र रोहित पटेल गुजरातचा गोलंदाज समोर येतोय. रॅकेटवर आपण पाहतोय आशिष नेहरू त्याच्या जोडीला अर्जुन रोहित पटेल आपली वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजाकडे. गोलंदाजाचा स्पेस सादर करताना आपण पाहिलं पहिल्या चौकात परमानला त्यानंतर आणि या वेळेला मात्र चल 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 उधर जा. अर्जुन गोलंदाजी मारतो रोहित पटेल यावेळेला बॉलर वगैरे स्वतः अडवताय यांच्या उद्ध्वस्त करताय संपूर्ण अर्जुनला विकेटच्या पदाने या वेळेला मात्र अजून एक फलंदाज बाद अर्जुनच्या स्वरूपात. है ना भाई तो बोला आनंद रे हाथ कर दिख रहा. अरे दोनों लाइन में वो लोग हाथ किया देखो. आशिष नेहरू विरुद्ध रोहित पटेल गोलंदाजी आहे. या गोलंदाजाने मात्र बांधून ठेवलंय आणि बांधून नाही ठेवलंय तर नुसतं तंबूचे रास्ते दाखवतोय. अजून एक विकेट पटकावतो रोहित पटेल या वेळेला मात्र पडद्यावर लागेल आणि त्यानंतरच मात्र कुठेतरी या मॅचवर आपण विजय निश्चित होऊ शकतो. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय रोहित नंतर फलंदाजीसाठी आपण बघतोय हाती येतोय मैदानाच्या आतमध्ये अजित बोल आपण पाहतोय. अजित बोलची खरेदी सर्वात प्रथम मैदानाच्या आतमध्ये येतोय. दरम्यान रोहित पटेल यांनी काही फलंदाजांना बांधून ठेवतोय. कुठेतरी धावसंख्येवर आपण लावले आहे. चेंडूचं मात्र उत्तर कौतुक नाही या फलंदाजांना. बॅक टू बॅक यॉर्कर बॉल तिन्ही गोलंदाजांकडून मग राकेश पवार असेल फरमान असेल रोहित पटेल असेल तिन्ही गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीचे खेळ सादर केले आपल्या संघासाठी. त्याचं पाहिलं गेलं तर लक्ष तितकंसं मोठं नव्हतं. त्यामुळे या वेळेला मात्र धावू लागलेला आहे सोहेलकडून. तो मात्र फेटाळून लावलाय परंतु आगे खाई आणि पीछे हुआ बल्लेबाज आउट हुआ. यहाँ पर पारी का अच्छे होता हुआ तसं पाहायला गेलं तर करण संघाने बिलॉंग करताना गोलंदाज बरेच बरसला छोटासा एक करण सारखे या संघाकडून सुद्धा त्याचा खेळ आपण गोलंदाजी त्याची पाहिलेली आहे. आज मात्र गुजरातच्या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोहचे विकेटचा मारा असताना दरम्यान हा बॉल वाईट करते टू पासून 5 चेंडू आणि आतापर्यंत 27 रनांची अजूनही गरज आहे.
उत्तम बॉल या वेळेला मात्र काव कॉर्नर पर्यंत येतोय. मनभाऊ मागे जीवित मात्र आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. त्यालाही चेंडू ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तर आता मात्र काही फॉर्मॅलिटी या ठिकाणी शिल्लक राहिली आहे. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे मॅचची. काहीतरी चेंडू पूर्ण करावे लागतील. त्यानंतर ऑफिशियली डिक्लेअर होईल की या मॅचचा विजेता कोण. तर अगदी माफक असं लक्ष पण म्हणता येणार नाही, परंतु तितकंच मोठंही लक्ष नव्हतं. 50 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्या 50 धावा बनवून दिल्या नाही. त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे गुजरातच्या संघाची गोलंदाजी. मग नाव घ्यायचं झालं तर फरमान, राकेश कौर, रोहित पटेल आणि आता मात्र शेवटच्या गोलंदाजीसाठी आपण बघतोय परेश गोलंदाजाला. मंत्रमुग्ध करणारी भेदक गोलंदाजी केली आहे. एक तिखट मार आपण सर्वच गोलंदाजांनी केलाय. हे यासाठीच म्हटलं जातं गोलंदाजीच्या जीवावर सुद्धा मॅचेस जिंकल्या जाऊ शकतात. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गुजरातच्या संघाकडून. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आणि ही फॉर्मॅलिटी पूर्ण होईल एका चेंडूनंतर. कापरी धावा गुजरात विरुद्ध एसी रॉयल. हा चेंडू पटकरतोय त्यावेळेला सीमारेषेच्या बाहेर जरूर जाईल, परंतु पराभव होतोय तो एसी रॉयल संघाचा गुजरातच्या संघाकडून. अर्थातून विजयी संघ ठरलाय गावकरी धावा गुजरात. अभिनंदन गावकरी धावा गुजरात संघाचे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो।